नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, भारतातील सर्वात मोठ्या टू व्हीलर उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पनं आपली पहिली फ्लेक्स फ्यूल मोटरसायकल 3 जूनला लॉन्च करण्याची घोषणा केली. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या उपस्थितीमध्ये हे लॉन्चिंग होणार आहे. फ्लेक्स फ्यूल हे असं वाहन आहे ज्याचं इंजिन पेट्रोल आणि इथेनॉलच्या कोणत्याही मिश्रणावरती चालू शकतं. E85 आणि भविष्यामध्ये E100 पर्यंत याची चालण्याची क्षमता आहे. सध्या भारतामध्ये E20 इंधन उपलब्ध आहे, परंतु सरकारचं E100 पर्यंत जाण्याचं ध्येय आहे. कंपनीनं अद्याप या दुचाकीचं नाव जाहीर केलेलं नाही, परंतु स्प्लेंडर किंवा HF DLX वरती हे मॉडेल आधारित असण्याची शक्यता आहे. 2025च्या भारत मोबिलिटी एक्स्पोमध्ये HF DLX वरती आधारित फ्लेक्स फ्यूल प्रोटोटाईप दाखवण्यात आला होता. सुझुकीकडं जिक्सर SF250 फ्लेक्स फ्यूल मॉडेल ऑलरेडी उपलब्ध आहे. याची किंमत 1,98,000 रुपये आहे. होंडानं CB300F हे मॉडेल लॉन्च केलं होतं, परंतु नंतर ते बंद केलं. 4 चाकीमध्ये मारुती सुझुकी देखील 5 जूनला वॅगनारच्या फ्लेक्स फ्यूल आवृत्तीचं लॉन्च करणार आहे. फ्लेक्स फ्यूल मोटरसायकलमुळे इथेनॉल ब्लेंडिंग वाढेल आणि आयातील तेलावरती अवलंबित्व कमी होईल. शेतकऱ्यांना देखील चांगला भाव मिळेल आणि प्रदूषण नियंत्रणामध्ये मदत होईल. हिरो मोटोकॉर्पचं हे पाऊल देशाच्या ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरण संरक्षण धोरणाशी सुसंगत आहे. कम्प्युटर सेगमेंटमध्ये लोकप्रिय मॉडेल्सवरती फ्लेक्स फ्यूल येण्यानं लाखो ग्राहकांना एक स्वच्छ पर्याय मिळेल. सरकार आणि उद्योग यांच्या संयुक्त प्रयत्नानं भारताला इथेनॉल अर्थव्यवस्थेकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं हिरो मोटोकॉर्प देखील त्यांची पहिली फ्लेक्स फ्यूल मोटरसायकल लॉन्च करणार आहे. तर मग मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.